नमस्कार, आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये मी क्रोशाच्या वस्तू विकून प्रॉफिट कमवण्याबद्दल माहिती सांगितली होती. तो व्हिडिओ भरपूर जणांनी बघितला आणि त्यांना आवडला पण त्यावर बहुतेक लोकांनी अशाच कमेंट केल्या की आम्ही पण क्रोशाच्या वस्तू बनवतो, पण कुठे विकायच्या किंवा आम्हाला ऑर्डर्स मिळत नाही, तर सेल कसं करायच्या वगैरे. तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी प्रोडक्ट सेल कसे करायचे, ऑर्डर्स कशा मिळवायच्या ह्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच मदत होईल, कुठेतरी तुम्हाला पण ऑर्डर्स मिळायला सुरुवात होईल. सर्वात पहिले तर मी सांगते की आपल्याला क्रोशा वर्क येत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. ही तुमच्यामधली खूप मोठी कला आहे, त्यामुळे आपण या कलेतून पैसे पण कमवू शकतो. हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये खूप साऱ्या स्किल्स डेव्हलप करायच्या आहे क्रोशाच्या वस्तू बनवण्यात पण, आणि टेक्निकल स्किल पण, ज्या आपल्याला या वस्तू विकण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. तर या दोन गोष्टी जर आपण आपल्यामध्ये आणल्या तर आपण खूप छान आणि खूप मोठ्या लेवलवर क्रोशाचा बिझनेस करू शकतो आणि एक क्रोशा आर्टिस्ट पण बनू शकतो. तुम्हाला क्रोशा वर्क येत आहे हे छान आहे, पण तुम्ही त्याच्यात आणखी नवीन काय करता येईल याचा अभ्यास करत राहा. म्हणजे ट्रेंडिंग प्रोडक्ट्स कोणते आहेत ते आधी निवडा. कस्टमर्सला आता नवीन काय आवडू शकते. उदाहरणार्थ आता हेअर ॲक्सेसरीजमध्ये खूप साऱ्या वेगवेगळे क्रोशाच्या वस्तू आपण नवीन डिझाईन्स तयार करून विकू शकतो आणि स्वतःची डिझाईन्स तयार करायचा प्रयत्न करा. आणखी कशा प्रकारे आपण याला सुंदर बनवू शकतो याचा विचार करून क्रिएटिव्हिटी डेव्हलप करा. म्हणजे आपल्या वस्तू या एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनेल की बघितल्याबरोबर लोकांना त्या आवडेल. त्यानंतर आता या विकायसाठी आपल्याला ज्या स्किल्स डेव्हलप करायच्या आहेत त्या सांगते की प्रोडक्ट्स पहिल्यांदा लोकांना डोळ्याने दिसतो, त्यामुळे तो बघितल्याबरोबर आवडायला पाहिजे. यासाठी त्याचे फोटोज खूप सुंदर असायला पाहिजे. जर आपण ऑनलाईन सेलिंग करत असू तर ते फोटोज क्लिअर आणि सुंदर देखणे असे काढण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या अँगलनी काढा आणि समजा जर हेअर ॲक्सेसरीज आहे तर ते यूज केल्यानंतर कसे दिसेल या पद्धतीने फोटो काढा. म्हणजे हेअर बँड असेल तर तो लावल्यावर कसा दिसतो हे त्या फोटोमध्ये दिसू द्या. आणि तुम्हाला हे मॅन्युअली करता येत नसेल, म्हणजे तुमच्याकडे असं कोणी आहे नाही की त्यांना आपण हा रबर बँड लावून फोटो घेऊ शकतो वगैरे, तर आता आपण त्यासाठी AIचा पण उपयोग करून असे फोटोज बनवू शकतो. तर हीच स्किल तुम्हाला शिकायची आहे. गुगल जेमिनाई सारख्या वेबसाईट आहे, त्यावर तुमच्या प्रोडक्टचा फोटो टाका आणि त्यांना एक इन्स्ट्रक्शन द्या, कमांड द्या की या फोटोपासून मला एक कॅटलॉग बनवून द्या. तर तुम्हाला तो फोटो बनवून देईल. हे तुम्हाला करून बघूनच शिकता येणार आहे, किंवा तुम्ही याबद्दल आणखी अभ्यास करा तर तुम्हाला यात तुमची स्किल डेव्हलप होत जाईल. एकदा छान फोटो काढायला शिकले त्यानंतर आता हे फोटोज कुठे शेअर करायचे, तर त्यासाठी तुम्हाला दुसरी स्किल शिकावं लागणार आहे. ती म्हणजे तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, पिंट्रेस्ट इत्यादी जे काही सोशल मीडियाचे माध्यम आहे यावर पोस्ट कसं करायचं हे शिकून घ्यावं लागेल. हे पण खूप सोपी आहे. तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही मला विचारा, मी यावर सुद्धा डिटेल सांगेल. किंवा बहुतांश लोकांना येत पण असेल तर त्यांनी हे सुरू करा. आणि या प्लॅटफॉर्मवर फोटोजपेक्षा व्हिडिओ टाकण्यामध्ये प्राधान्य द्या, कारण व्हिडिओ हा जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो. व्ह्युअर्सला पूर्ण लक्षात येतं की हा प्रोडक्ट चारही बाजूंनी कसा आहे, एकदम जसा आपल्याला फिजिकली दिसतो तशा प्रकारचं त्यांना व्हिडिओमधून समजायला येतं. त्यामुळे व्हिडिओ बनवून ते अपलोड करून त्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायचं आहे.
आणि हे तुम्हाला नियमित करायचं आहे. असं नाही की तुम्ही 1-2 रील्स टाकले आहे, 1-2 फोटोज टाकले आहे तर तुम्हाला लगेच ऑर्डर येईल. ऑर्डर येणार नाही, पण तुमचा कुठेतरी प्रोग्रेस सुरू राहतो, म्हणजे तुमची कुठेतरी ओळख निर्माण होत राहते तुमच्या बिझनेसची. त्यामुळे त्यातून रिझल्ट येतो की नाही याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण दिवसेंदिवस किती चांगला परफॉर्मन्स करत आहे, आपल्या कामामध्ये किती प्रगती करत आहे याकडे लक्ष द्यायला पाहिजे सुरुवातीला. आणि 15-20 दिवस तुम्ही हे रेग्युलर टाकल्यावर तुम्हाला थोडा तरी रिझल्ट दिसेल. ऑर्डर नाही येणार, पण तुम्हाला कोणी तुमच्याच कम्युनिटीमधलं म्हणजे क्रोशा आर्टिस्टमधलं कोणी मिळेल तर त्यांच्याशी कम्युनिकेशन करा, कारण आपल्याला एक कम्युनिटी पण तयार करायची आहे ज्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल आणि त्यांच्याकडूनही सजेशन घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला मदत होऊ शकते. तिथून डायरेक्ट ऑर्डर मिळणार नाही, पण तुम्हाला त्या संबंधित व्यक्ती मिळू शकतो आणि त्यांच्याकडून काहीतरी मदत पण मिळू शकते. तर या सगळ्या विचारांनी तुम्ही पोस्ट टाकत राहा, रील्स टाकत राहा. त्या रील्स आवडेल तर तुमचे फॉलोअर्स वाढेल आणि मग त्यातून तुम्हाला ऑर्डर्स पण येईल. त्यानंतर आणखी ऑफलाईन मेथड सांगते. म्हणजे ऑफलाईन विकायचं असेल तर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जात असाल, जसं आता संक्रांतीला आपण जातो, तर तेव्हा तुमचे प्रोडक्ट्स पण घेऊन जा आणि तिथे ओळख निर्माण करा तुमची, की आम्ही असं काम करतो, म्हणजे आमची टीम आहे आणि आम्ही हे क्रोशा चा वर्क करून प्रोडक्ट सेल करतो इत्यादी असं स्वतःच्या बिझनेसबद्दल सांगा. तर ते डायरेक्ट तिथून ऑर्डर मिळणार नाही, पण कुठेतरी ते दुसऱ्यांना सांगेल आणि अशा प्रकारे पण तुम्हाला ऑर्डर्स मिळू शकते. आणि हे करायला काहीही खर्च येत नाही, त्यामुळे हे आपण सहजच करू शकतो. फक्त इतकं आहे की याचा लगेच रिझल्ट मिळेल असं नाही आहे, पण एक दिवस तरी नक्की मिळेल. ते आपण म्हणतो ना, एका रात्रीत नाही पण एका दिवसात नाही पण एक ना एक दिवस आपल्याला यश मिळणार आहे. तर या प्रेरणेने आपल्याला काम करत राहायचं आहे. त्यानंतर आणखी 3-4 मेथड आहे, पण त्यामध्ये तुम्हाला थोडासा खर्च येईल. जसं की आपल्याला पेड ॲड्ससुद्धा रन करता येतात. जसं आपल्याला इतर ब्रँड्सचे ॲडव्हर्टाईज दिसतात, तसं आपण आपल्या प्रोडक्ट्सची पण ॲडव्हर्टाईज करू शकतो, पण त्यासाठी थोडा खर्च येतो आणि त्यासाठी आपल्याला आणखी जास्त स्किल डेव्हलप करावी लागते. पण अगदी सुरुवातीला हे करायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही पहिले 0 कॉस्ट असणाऱ्या मेथड्सने आपले प्रोडक्ट सेल करायचा प्रयत्न करा आणि तिथून रिझल्ट आल्यानंतर मग या मेथडकडे वळू शकता. तर यामध्ये आहे की दुसरी आणखी मेथड आहे की मिशोसारख्या ज्या वेबसाईट आहेत तिथे पण तुम्ही आपले प्रोडक्ट लिस्ट करून सेलिंगसाठी ठेवू शकता. आणि ही पण रेग्युलर करण्याची गोष्ट आहे, लॉंग टर्मसाठीची आहे. लगेच रिझल्ट येणार नाही, पण मी तुम्हाला सांगितलं की एका दिवसात नाही पण एक ना एक दिवस आपल्याला नक्की परिणाम दिसून पडेल. तर या आशेनेच किंवा या प्रेरणेनेच आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्हाला काहीही यामध्ये शिकायचं असेल किंवा प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारा आणि मी त्याचे समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर स्टॉल पण लावू शकता. स्टॉल लावायला पण थोडासा खर्च येतो, कारण आपल्याला तिथे चार्जेस द्यावे लागतात. तर तुमचं जर बजेट असेल तर तुम्ही ती पद्धत आतापासूनच सुरू करू शकता. नाहीतर मी जे सुरुवातीला सांगितले अगदी फ्री ऑफ कॉस्ट कोणत्या पद्धती आहे तिथून सुरुवात करा आणि नंतर या पण पद्धतीनुसार प्रयत्न करू शकता. तसेच तुमच्याकडे सुद्धा कोणते कार्यक्रम असेल किंवा तुमच्या ओळखीत कोणते कार्यक्रम असेल तर तिथे तुम्ही स्वतःचा स्टॉल लावा. आणि नेहमी आपल्या मनात असंच ठेवायचं आहे की क्रोशा आर्ट हे युनिक आर्ट आहे, सगळ्यांनाच येतं असं नाही आहे किंवा सगळ्यांनाच जमेल असंही नाही आहे, कारण त्यामध्ये तुमची स्वतःची थोडीशी कलात्मकता असणं आवश्यक असतं. तर ते आपल्याला येतं म्हणजे आपल्याला खूप चांगली एक देवाने दिलेली कला आहे असं पण म्हणता येईल. तर या कलेला आपण जिथे जिथे नेऊ शकतो, जिथे जिथे दाखवू शकतो तिथे तुम्हीच एक विचार करा की आपण कुठे कुठे याला मांडू शकतो लोकांसमोर.
तर त्यातलाच हा एक भाग म्हणजे जिथे असे 15-20 लोक एकत्र येणार असणार आहे, तिथे तुम्ही तुमचे 20-30 प्रोडक्ट्स स्टॉलसारखे मांडून प्राईस वगैरे टाकून छान त्याला विक्रीसाठी ठेवू शकता. किंवा जर क्रोशाचे फ्लॉवर्स वगैरे असेल तर ते ॲज अ एक्झिबिशन म्हणजे फक्त प्रदर्शन म्हणूनही ठेवू शकता. ते दिसायलाही खूप सुंदर दिसणार आहे. तुमच्या त्या कार्यक्रमाची शोभा पण वाढणार आहे. एक नवीन आकर्षण लोकांसाठी तयार होणार आहे. ही छोटी गोष्ट आहे पण खूप चांगला परिणाम देऊ शकते. तुम्ही हे खरंच करून बघा आणि आपली जी कला आहे ती लोकांपर्यंत पोचवा. तसेच त्या कलेतून पैसेसुद्धा मिळवू शकता आणि एक मोठा बिझनेस तयार करू शकता. तर तुमच्यातील आधी हा आत्मविश्वास निर्माण करा आणि मी सांगितल्यानुसार कृती करा. तुम्हाला नक्कीच त्यातून रिझल्ट मिळणार आहे. तुम्हाला या ज्या पद्धती आहे सेलिंगच्या त्यातलं काही डिटेल शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. मी त्यावरही व्हिडिओ बनवू शकते. प्राइसिंग कसं करायचं वगैरे वर व्हिडिओ मी बनवलेला आहे. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा. त्यानंतर मी पुढचा व्हिडिओ पुढे टाकणार आहे की पॅकेजिंग कसं करायचं. जर आपल्याला लांबच्या ठिकाणी आपला प्रोडक्ट पाठवायचा आहे, लांबच्या ठिकाणाहून ऑर्डर आला आहे, तर थोडासा पॅकेजिंग आणि डिलिव्हरीचा प्रश्न येऊ शकतो. तर त्यावर मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा. कारण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे हँडमेड प्रोडक्ट्समध्ये कॉम्पिटिशन नसते. कारण प्रत्येकाची कला ही वेगळी असते. असंख्य यामध्ये डिझाईन्स असतात. कोणी कोणाला कितीही मोठा झाला तरीही कोणी कोणाला मागे खेचू शकत नाही. कारण प्रत्येकामध्ये त्यांचं एक वेगळं कौशल्य असते, एक वेगळी कल्पकता असते. त्यामुळे सर्वांनाच घेतलं तर आपलाच आणखी जास्त विकास होणार आहे, आपल्यालाच आणखी जास्त शिकायला मिळणार आहे. तर या विचाराने सर्वांना घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे आणि या कलेतून पैसे तसेच आनंद या गोष्टी मिळवायच्या आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान माहितीसोबत. तोपर्यंत तुम्ही विणायला शिकत राहा. आणखी स्वतःमध्ये खूप सारे गुण आणि स्किल्स कौशल्य विकसित करत राहा.